जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करा, मरा शिक्षक परिषदेची मागणी। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्मरणपत्रातून लेखी निवेदन। विद्यमान राज्य शासनाचे खासगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबतचे जुनी पेन्शन विरोधी धोरण विरोधात राज्य स्तरावर तसेच न्यायालयीन स्तरावर सातत्यपूर्ण लढा चालू असताना सुद्धा राज्य सरकार जाणीवपूर्वक खासगी शालेय कर्मचाऱ्यांवर केवळ वित्तीय अभावाचा खोटारडा सबब पुढे करून आर्थिक अत्याचार करण्याच्या पार्श्वभूमीवर अत्याचारग्रस्त पेन्शन पीडित शालेय कर्मचाऱ्यांना संविधानिक न्याय देण्यासाठी शिक्षकांच्या हक्क व न्यायासाठी सदैव संघर्षरत असणारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने पुन्हा एकदा कमर कसून एका लेखी स्मरणपत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्य शिक्षण सचिव रणजित सिंग देओल तथा राज्य शिक्षण आयुक्त सचिनेंद्र प्रताप सिंग आदी वरिष्ठांना विभागीय शिक्षण संचालक उपसंचालक नागपूर यांच्या मार्फत 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात व त्यानंतर 100% अनुदानित शाळेत नियुक्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी दिनांक 13 मे 2025 ला एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे। सदर लेखी निवेदनातून महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2024, महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय दिनांक 1 ऑक्टोबर 2024 तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे दिनांक 24 फेब्रुवारी 2025, दिनांक 17 मार्च 2025 व दिनांक 25 मार्च 2025 च्या पत्रांचा हवाला देऊन या पत्रांचे अवलोकन करण्यास सांगितले असून महाराष्ट्र शासन वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2024 अन्वये दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात व त्यानंतर नियुक्त झालेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तसेच महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 1 ऑक्टोबर 2024 अन्वये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात व त्यानंतर नियुक्त झालेल्या जिल्हा परिषद शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केले। परंतु दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात व त्यानंतर 100% अनुदानित शाळेत नियुक्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय अद्याप निर्गमित करण्यात आला नाही। परिणामी राज्य सरकार शासकीय व खासगी कर्मचारी यांच्यात जाणीवपूर्वक तफावत करून खासगी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर एक प्रकारे आर्थिक अन्याय करत आहे। हे मात्र संविधान विरोधी असून खासगी व शासकीय कर्मचारी यांच्यातील भेदभाव आता मात्र पेन्शन पीडित खासगी कर्मचाऱ्यांना असह्य पीडादायक होत आहे, अशी भावना खासगी पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली असल्याचं पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडल्याचं दिसून येते। येणाऱ्या पुढील काळात अन्यायग्रस्त पेन्शन पीडित खासगी शालेय कर्मचाऱ्यांची तळपायाची आग मस्तकापर्यंत जाणार नाही याची जाणीव मात्र विद्यमान सरकारने घ्यावी व संविधान दत्त जुनी पेन्शन योजनेसंदर्भात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात व त्यानंतर 100% अनुदानित शाळेत नियुक्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा पक्षपात दुजाभाव न करता जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचे शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने एका लेखी निवेदनातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे। विशेष म्हणजे जुनी पेन्शन योजनाबाबत सदर स्मरणपत्रावर मुख्यमंत्री महोदय निश्चितच सकारात्मक भूमिका घेतील अशी आशा पेन्शन पीडित कर्मचाऱ्यात पल्लवित होत असली तरी सरकार मायबाप या जीवन मरणाच्या प्रश्नावर कसे बघतात याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.